पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी शिरीष गडाख बिनविरोध. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी शिरीष शिवाजी गडाख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे बाजार समितीत तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याचे मानले जात असून आमदार दिलीप बनकर यांनी गोदाकाठ परिसराला प्रतिनिधित्व देत समतोल साधल्याची भावना व्यक्त होत आहे. बाजार समितीचे सभापती असलेले आमदार दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीत उपसभापती पदासाठी आवर्तन पद्धतीने संधी दिली जाते. त्यानुसार आज सहाय्यक निबंधक कांतीलाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा पार पडली. या सभेत उपसभापती पदासाठी शिरीष गडाख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. निवड जाहीर होताच आमदार दिलीप बनकर यांनी संचालक मंडळातर्फे शिरीष गडाख यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक ज्ञानेश्वर शिरसाट, जगन्नाथ कुटे, दिलीप मोरे, रामभाऊ माळोदे, डॉक्टर प्रल्हाद डेले, सोहनलाल भंडारी, शंकरलाल ठक्कर, महेंद्र गांगुर्डे, मनीषा खालकर, नारायण पोटे, सचिव SC जाधव, मराठा विद्या प्रसारकचे संचालक शिवाजी गडाख, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, निवृत्ती धनवटे, साहेबराव खालकर, विजय बागसकर, JT सोनवणे, अनिल सूर्यवंशी, प्रताप गायकवाड, शशी सोनवणे, अरुण पोरस्ते, रतीश टर्ले, संजय गायखे, केदू पाटील, अनिल पाटील, अनिल भोर, तुकाराम गडाख, अतुल टर्ले, अतुल पेखळे, दीपक कदम, प्रकाश ढेमसे, विलास गायखे, गोपी टर्ले, बाळू टर्ले, उत्तम पाटील, गणेश गोरडे, संतोष विसपुते, सुदाम भोज, साहेबराव गडाख, गणेश कोटमे, गणपत हाडफे, संजय जाधव, समाधान टले, शशी कोरडे, प्रितेश गडाख, अतुल दराडे, सागर कुटे, महेश कुटे, नारायण सावंत, योगेश गायके, कैलास शिंदे, साहेबराव आहेर, शिवाजी टले, शिवाजी धनवटे, दिलीप वनरसे, सागर गडाख, डॉक्टर हेमंत सावंत, कचरू गडाख, बाळू खालकर, राहुल भोर, तुषार दाते, दशरथ खरात, नंदू देवकर, डॉक्टर संजय भोज, योगेश सोनवणे, सोमनाथ कोटमे, योगेश पाटील, मनोज वाघ, नितीन काका टले, सुभाष टले, पप्पू पगारे, निखिल डेरले, सुदाम खरात, भाऊसाहेब खालकर, नितीन टले, विजू सावंत, चांदोरी, समस्त गोदाकाठ ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. शिरीष गडाख यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजाला अधिक वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित उपसभापती शिरीष बापू शिवाजी गडाख यांनी आपल्या भावना व्यक्त करताना उपसभापती पदाचा हा विजय आमचे नेते दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या चरणी समर्पित करतो. त्यांच्या विचारांनी आणि मार्गदर्शनाने आम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहून बाजार समितीचे कामकाज अधिक गतिमान करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिरीष गडाख यांच्या निवडीमुळे बाजार समितीच्या कामकाजाला अधिक वेग येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. कृषी क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी पावले उचलली जातील असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.